यांच्याकडून 500 रुपये, त्याचप्रमाणे श्री प्रमोद शिंगारे यांच्याकडून 2222 रुपये, तसेच श्री सुरेश कांबळे यांच्याकडून 2222 रुपये, तसेच श्री सौरभ संजय कांबळे यांच्याकडून मालिकावीरसाठी उत्कृष्ट असा कूलर आपल्याला पाहायला मिळतोय. तरी आलेल्या सर्व देणगीदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपण बळणाच्या पहिल्या सामन्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा आवडणार यस पंचायत मॅच स्टार्टचा इशारा येतोय. पहिला चेंडू मात्र फेस केला जाईल. नक्कीच पहिला गेला तरी ते स्ट्राइक वरती असेल फलंदाज. पहिला गेला तरी ते डावकर आपल्याला पाहायला मिळतोय. समीर आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा साईदीचा पहिला चेंडू असेल. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू इथे मात्र चांगला चेंडू होता. पहिला गेला तर अपील देखील चालू आहे मित्रांनो. इथे मात्र पहिला चेंडू फेकला गेला त्यानंतर काय तरी इथे मात्र या वेळेला नक्कीच एक धाव कुठेतरी चोरली झाली आहे. नक्कीच एका धावेच्या माध्यमातून इथे मात्र धाव फलक इथे मात्र ओपन होतोय. धावांचं इथे मात्र संघाचं खातं ओपन होतंय एका धावेच्या माध्यमातून. नक्कीच पहिला गेलं तर पुन्हा एकदा वळणार आहोत. नेक्स्ट बॉल असेल साईदीप कांबळेचा. नक्कीच एक उभरता सितारा आपल्याला या गावचा पाहायला मिळतोय जो मात्र डीके पातळीला बिलॉंग करतो असं आपल्याला गोलंदाज जर की मित्रांनो कालच्या दिवसामध्ये विचार केलात ना तर एक चांगली भन्नाट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळेल त्याच्या माध्यमातून. आता तोच आपल्याला बॉलर पाहायला मिळतोय परंतु आता मात्र समोर चलतो म्हणजेच या स्पर्धेचा सर्वाधिक महागडा खेळाडू म्हणजेच काय विकी फुटक आपल्याला पाहायला मिळतोय. तर दरम्यान पाहायला गेलं ते मात्र फंबल झालं परंतु दरम्यान इथे एक धाव यावेळेला चोरीला गेली आहे. नक्कीच पाहायला गेलं तरी इथे मात्र एक धाव गुंडली गेली आहे. दोन चेंडू इथे मात्र फेकले गेले आणि दोन चेंडूवरती आतापर्यंत 2 धावा आपल्याला खर्चिक पाठवताना पाहायला मिळेल गोलंदाज. जसं की मित्रांनो आपण बघतोय टीके प्रीमियर लीग भव्य ओव्हर क्रिकेट स्पर्धा सन 2025 चा दुसरा दिवस या स्पर्धेचा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना असेल श्री रवळनाथ स्पोर्ट्स वर्सेस आपण बघतोय नक्कीच पहिला गेलं तर आरवी स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून. जर का विचार केला ना मित्रांनो तर हा सामना खूपच महत्त्वपूर्ण असेल दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा बनणार मॅच मध्ये साईदीपचा तिसरा चेंडू असेल. एक उभरता सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्गवरती चेंडू फेकला गेला. इथे मात्र पाहायला गेलं तर एक चांगला चेंडू भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय साईदीपच्या माध्यमातून मित्रांनो. नक्कीच इथे मात्र लेग बायच्या रूपामध्ये एक धाव नक्कीच मिळेल परंतु मित्रांनो या चेंडूचं कौतुक करावं तेवढं कमी असेल कारण की चेंडू टप्पा पडला त्यानंतर इथे मात्र भन्नाट वेग घेतला आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला दरम्यानच्या दिशेने. त्या दरम्यान एक धाव मिळाली. एका धावेच्या माध्यमातून जर का विचार केला धावसंख्या झाली ती म्हणजेच 3 धावा. पुन्हा एकदा बघूयात साईदीप कांबळे चौथा चेंडू असेल मित्रांनो. पॉवर प्ले शतक आपल्याला पाहायला मिळतोय. 30 यार्ड सर्कल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. दोनच फक्त खेळाडू इथे मात्र बाहेर असतील बाकी सगळे खेळाडू आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील परंतु एक चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र मोठा फटका लगावला गेलाय. जेथे प्रयत्न होईल का परंतु नाही आणि इथे मात्र चेंडूला पाठव दिलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार डीजे. नक्कीच इथे मात्र धावसंख्या झाली ती म्हणजेच आतापर्यंत पाहायला गेलं तर 7 धावा. पुन्हा एकदा बनणार आहोत. नक्कीच इथे मात्र समीरच्या माध्यमातून आपल्याला आक्रमण बोललं जात आहे. नक्कीच पाहायला गेलं तर साईदीप वरती कुठेतरी आता मात्र दबाव नक्कीच येईल कारण की मित्रांनो पहिला गेलं तर हे पहिले षटक असतं ना ते पॉवर प्लेचं असतं म्हणजेच काय तर फक्त आणि फक्त 2च खेळाडू बाहेर असतात. नक्कीच त्याचा फायदा आपल्या आतापर्यंत उठवताना पाहायला मिळतोय. फलंदाज समीर. पुन्हा एकदा चेंडू फेकला जातोय. चांगला चेंडू इथे मात्र पाहायला गेलं तर या वेळेला मात्र स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजेच काय तर इथे मात्र नक्कीच साईदीप कुठेतरी वरचढ आपल्याला पाहायला मिळतोय. जसं की पाहायला गेलं तर मागच्या चेंडूवरती चौकार आला त्यानंतर काय तर मात्र इथे कमबॅक केला जातोय. नक्कीच इथे मात्र निर्धाव चेंडू फेकला गेलाय. धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेलं तर 7 धावा आपल्याला फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अखेरचा एक चेंडू असेल. षटक क्रमांक पहिला आपण बघतोय. बघूयात काय घडतंय. 5 षटकांचा सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा व्हिडिओ मैदानाच्या आतमध्ये साईदीप कांबळे उभं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आता चांगली बॉलिंग केली आहे. चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र पुन्हा एकदा डक केला जातोय. हलक्या हाताने घेऊन गेलाय. रनआउटचा चान्स इथे मात्र पाहायला गेलं तरी ते नक्कीच कुठेतरी थ्रो चौकीचा झाला. नक्कीच जर का थ्रो नॉन स्ट्राईकला झाला असता तर नक्कीच कुठेतरी घंटा झाली असती परंतु पाहायला गेलं तरी ते एक धाव पूर्णपणे पार केली जाते. म्हणजेच काय तर षटक क्रमांक पहिलं इथे मात्र संपतंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस जर का विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 8 धावा. नक्कीच मित्रांनो पाहायला गेलं तर इथे या स्पर्धेसाठी जे आम्हाला पंच लाभले ते म्हणजेच मेन पंच असतील हेमंत मलुष्टे आणि स्कोर लेग पंच आपण बघतो राकेश तोसकर. त्याचप्रमाणे आपण जे बघतोय जे स्कोरर आम्हाला लाभले ते म्हणजेच जयेश तोसकर आणि ऋतिक शिंदे. त्याचप्रमाणे आपण ही स्पर्धा संपूर्ण स्पर्धा जे आपण घरबसल्या लाईव्ह बघू शकतो ते म्हणजे श्री आदरणीय गिरीशदा कोचरेकर व सोनमताई चव्हाण यांची संपूर्ण टीम आपल्यासोबत जोडली जाते. त्याचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो.
पुन्हा एकदा बोलणार आहोत मॅच मध्ये. बघूयात आता मात्र षटक क्रमांक दुसरा घेऊन दाखल झालाय गोलंदाज कुंदन कांबळे. नक्कीच या संघाचा आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. कुंदनच्या माध्यमातून आता मात्र सामना करेल या वेळेला डावखुरा फलंदाज जो मात्र ओपनिंग साठी अजून देखील आपल्याला पाहायला मिळते. ओपनिंग जोडी अजून आपल्याला पाहायला मिळते विकी फुटक आणि समीर फुटक यांच्या माध्यमातून. जसं की पाहिला गेलं तर षटक क्रमांक पहिलं इथे मात्र जरूर संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरी जर का विचार केला तर धावसंख्या झाली आहे बिनबाद 8 धावा. पुन्हा एकदा बोलणार आहोत या दुसऱ्या षटकाकडे जिथे मात्र आपण बघतोय 5 षटकांचा सामना असेल. पुन्हा एकदा मी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं या भव्य दिव्य क्रीडांगणावरून स्वागत करतोय. पुन्हा एकदा बोलणार आहोत नेक्स्ट बॉल असेल चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र मोठा फटका लगावला गेलाय. झेलचा प्रयत्न असेल का? इथे मात्र अभि येतो झेल खाली आणि अभि यांनी इथे मात्र कंप्लीट केला गेलाय झेल आणि समाप्त झाला इथे मात्र समीर फुटक यांच्या पारीचा खेळ. नक्कीच एक मोठा भद्रा मोठा मासा इथे मात्र माघारी परताना पाहायला मिळतोय. डीजे पाहायला गेलं तर आपल्यासोबत जोडले जाते म्हणजेच भवानी साऊंडचे मालक म्हणजेच काय तर गणेश श्री यांचं देखील एक चांगला आपल्याला साऊंड पाहायला मिळतोय ऐकायला मिळतोय. सुमधुर आवाज ऐकायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून त्यांचं देखील मी या स्पर्धेनिमित्त स्वागत करतो. आणि पुन्हा इथे बोलणार त्याच्या सामन्याकडे जिथे मात्र पाहायला गेलं तर एक मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र माघारी परत आहे. मोठा मासा आपल्याला पाहायला मिळतो ज्याला मात्र नक्कीच या मैदानावरती या पारीमध्ये ॲडव्हान्टेज होता परंतु आता मात्र माघारी परताना पाहायला मिळतोय. बॅक टू द पवेलियन समीर आपल्याला पाहायला मिळालाय. आता मात्र पाहायला गेलं तर विशाल कांबळे या संघाचा आपल्याला आयकॉन खेळाडू पाहायला मिळतो. परंतु पाहायला गेला तर आतापर्यंत नक्कीच त्याची बॅट खूप शांत राहिली. मागच्या 2 दिवसामध्ये जर का मागच्या दिवसांमध्ये विचार केला तर पाहायला गेलं तर दोन्ही सामन्यामध्ये तो पहिल्या चेंडूवरती माघारी परतलाय. आता मात्र त्याला सिद्ध करून दाखवावं लागेल कारण की मी आयकॉन खेळाडू का आहे याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल का यासाठी तिथे मात्र बघण्यासारखं असेल. कुंदन कांबळे वर्सेस आपण बघतोय बॅटल असेल या वेळेला विशाल कांबळेच्या माध्यमातून. चेंडू पिकला गेलाय. इथे मात्र काहीतरी इथे मात्र सन्मान दिला गेलाय. नक्कीच विशाल कांबळे जाणतो हा खेळाडू कारण की पाहायला गेलं तर त्याला इथे माहिती आहे की मागच्या सामन्यांमध्ये मोठा फटका खेळायच्या नंतर कुठेतरी विकेट गेली होती परंतु आता मात्र त्याने सन्मान दिला गेलाय. नक्कीच इथे मात्र एक धाव खुंटली गेली आहे. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आपण बघतोय स्कोरकार्डवरती 9 धावा. नक्कीच पाहायला गेलं तर एक मोठी स्पर्धा आपण बघतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक आपल्याला प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. त्यांचं देखील मी स्वागत करतो पुन्हा एकदा आतमध्ये. पुन्हा एकदा चेंडू पिकला गेलाय. चांगला चेंडू इथे मात्र फटका प्रॉपर आहे का? एसीटी इथे मात्र फटका चांगला आहे परंतु साईदीपने हा चेंडू अडवलाय. चेंडू इथे मात्र नक्कीच एक चांगली रनिंग म्हणावी लागेल साईदीप यांची आणि त्याचमुळे इथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळते म्हणजेच काय तर एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आपण बघतोय 10 धावा. 10 लॉस ऑफ 1 विकेट्स. नक्कीच मित्रांनो पाहायला गेलं तर 5 षटकांचा सामना असेल याची देखील नोंद घ्यावी असू द्यात. पुन्हा एकदा बोलणार आहोत विशाल कांबळेवरती आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल कारण की संघाचा आयकॉन खेळाडू आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बोलूयात मॅच मध्ये कुंदन कांबळे पुढचा चेंडू असेल पंचांना पार केलाय. चेंडू पिकला गेलाय. इथे मात्र खूपच खराब चेंडू आहे. फटका जरूर बसतोय. झेल क्षेत्ररक्षक येतोय आणि मला वाटतं इथे अजून एक झेल टिपला जातोय म्हणजेच काय तरी ते वरचढ ठरतोय. कुंदन कांबळे मोठा हादरा मोठा मासा. बॅक टू द पवेलियन विशाल कांबळे. पाहायला गेलं तर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो दाखल होताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच पार्थ आपल्याला पाहायला मिळेल नवीन फलंदाज. जसं की पाहायला गेलं तर आरबी स्पोर्टच्या संघाचा पहिला सामना जो होता त्या सामन्यामध्ये नक्कीच एक धमाकेदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. तोच हा पार्थ आपल्याला पाहायला मिळतोय ज्याचा नावाचा डंका कालच्या दिवसामध्ये आपल्याला वाचताना पाहायला मिळाला. असा नक्कीच पार्थ इथे मात्र सज्ज होताना पाहायला मिळतोय. जसं की पाहायला गेलं तर आता मात्र धावसंख्या आपण बघतोय स्कोरकार्डवरती 10 धावा. 2 गडी बाद 10. अजून देखील पाहायला गेलं तर षटकामधले 2 चेंडूंचा आपल्याला खेळ बाकी असताना पाहायला मिळेल. नक्कीच पुन्हा एकदा मी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी या भव्य दिव्य क्रीडांगणावरून स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आलेले सर्व संघ मालक आपल्या देखील इथे स्वागत असेल कारण की आपल्याशिवाय ही स्पर्धा आपण बघितली नसते त्यामुळे आपल्या देखील खूप मनपूर्वक स्वागत असेल सर्व संघ मालकांचं. पुन्हा एकदा बोलणार आहोत मॅच मध्ये कुंदन कांबळे कुठेतरी कमाल धमाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बोलूया मॅच मध्ये. आता मात्र येतोय नवीन फलंदाज पार्थ जो मात्र स्ट्राईक वरती असेल. बघूयात कुंदनचा पुढचा चेंडू असेल. 5वा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू फेकला जातोय. चांगला चेंडू इथे मात्र पाहायला गेलं तर ऑफ साईड घेऊन काढलाय. इथे मात्र खराब फिल्डिंग झाली. गचाळ फिल्डिंग झाली. त्या दरम्यान पाहायला गेलं तर इथे एक धाव यावेळेला चोरीला जाते म्हणजेच काय तर एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे
सरसावेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे तब्बल 11 या धावसंख्येवरती. अजून देखील पाहायला गेलं तर या षटकामधला अखेरचा एक चेंडू बाकी असताना पाहायला मिळेल. तो मात्र सामना करेल विकी फुटक, जो मात्र या संघाचा महागडा खेळाडू आहे. संघाचा नव्हे तर अख्ख्या स्पर्धेचा महागडा खेळाडू आपल्या पाहायला मिळतो. 380 पॉईंटला आपल्याला नक्कीच हा खेळाडू खरेदीने पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा इथे मात्र पाहायला गेलं तर चेंडू पडला, त्यानंतर चेंडू खाली राहिला आणि इथे मात्र सरळ ट्रॅव्हल झाला वाईट, आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. म्हणजेच काय तर वाईट +1 अशा एकूण 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे तब्बल 13 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 13 असं असेल धावफलक. पुन्हा एकदा बोलणार आहोत कुंदन कांबळे. अखेरचा चेंडू असेल, बघूयात काय घडतंय. पंचांना पार केलं, चेंडू पिकला गेला. इथे मात्र पाहायला गेलं तर विकी याने इथे मात्र चांगला चेंडू खेळून काढलाय, दटवून काढलाय. कारण की पाहायला गेलं तर अखेरचा चेंडू होता, त्याला सन्मानपूर्वक खेळून काढलाय. चांगली फेकी आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल 14 धावसंख्येवरती. 70 दरम्यान षटक क्रमांक दुसरं इथे मात्र समाप्त होत आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 14 धावा. म्हणजेच काय तर अजून देखील येणारे 3 षटकांचा खेळ बाकी असताना पाहायला मिळेल. म्हणजेच काय तर अजून देखील 18 चेंडू त्यांच्या हातामध्ये आहेत. तर बघूयात, जर का तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर नक्कीच तुम्हाला मोठमोठे फटके इथे मात्र खेळावे लागणार आहेत. कारण की तुमची धावसंख्या खूपच कमी आहे. कारण की पाहायला गेलं तर 2 षटके इथे मात्र फेकले गेलेत. 2 षटकामध्ये 14 धावा आपल्या आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. आता मात्र येतोय नवीन गोलंदाज, ज्याच्या नावाचा नक्कीच डंका काल वाजला होता, त्याची नावाची चर्चा काल गुंजत होती आपल्या सर्व गावामध्ये. असा गोलंदाज आपल्याला बॉलिंग मार्गवरती पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर आनंद फुटक आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लेकटर गोलंदाज, चेंडू पिकला गेला. इथे मात्र स्लोवर इथे मात्र केला जातोय. जेलचा प्रयत्न होईल का? परंतु इथे मात्र जेल होणार नाहीये. थोडस इथे मात्र फंबल झालं. त्यानंतर इथे मात्र नक्कीच एक मोठा धक्का बसला असता, परंतु पाहायला गेलं तर इथे त्या फिल्डर कडून चूक झाली. नक्कीच एक इथे मात्र जाळं फसलं होतं, जाळं विणलं होतं, परंतु त्या जाळ्यामध्ये मासा अडकला नाहीये. तर दरम्यान पाहायला गेलं तर इथे मात्र एक धाव खर्चिक पाडली जाते. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आपण बघतोय स्कोरकार्डवरती 15 धावा, 15 लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच आनंद फुटक, मी आधीच तुम्हाला बोललो होतो, एक चांगला गोलंदाज आहे आपल्या सगळ्यासाठी. वारंवार लेकटर करतो. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. लेकटर येईल का? चेंडू पिकला जातोय, चांगला चेंडू इथे मात्र पाहायला गेलं तर इथे पुन्हा एकदा काय, पुन्हा एकदा इथे मात्र नोचा इशारा येतोय. लेकट केला गेला, परंतु इथे मात्र पंचांनी दंडित केलंय. नोचा इशारा येतोय. एक धाव नक्कीच मिळेल, परंतु मित्रांनो आनंदकडे तेवढी क्षमता असेल नेक्स्ट बॉल कमबॅक करण्यासाठी. बघूयात काय होतंय, कमबॅक होतोय का, षटकार येतोय, हे मात्र बघण्यासारखं असेल. कारण की आनंदकडे तेवढी ताकद आपल्याला पाहायला मिळते. वारंवार तो चांगली बॉलिंग करत आला या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहायला गेलं तर. पुन्हा एकदा बोलूयात, नेक्स्ट बॉल असेल, दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पिकला गेला. इथे मात्र पाहायला गेलं तर पुन्हा एकदा चेंडू हलक्यातून घेऊन काढलाय. पार्थ आपल्याला पाहायला मिळतो. हा देखील एक तितकाच चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, ज्याला मात्र नक्कीच आनंदची बॉलिंग माहिती आहे. नक्कीच त्याने हलक्यातून घेऊन काढलाय आणि इथे मात्र एक धाव मिळाली आहे. धावसंख्या आतापर्यंत स्कोरकार्डवरती 17 धावा, 2 गड्यांच्या मध्ये 17 धावा. पुन्हा एकदा आनंद फुटक, बघूयात काय करतोय, चमत्कार करतोय का, विकेट घेतोय का, की मात्र विकी इथे मात्र धमाकेदार बॅटिंग करतोय, हे मात्र बघण्यासारखं असेल. बॅटर चांगलं आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल, बघूयात काय होतंय. आनंदचा पुढचा चेंडू असेल, चेंडू फेकला गेला. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या तरी खेळलोय. पुन्हा एकदा काय, पुन्हा एकदा इथे मात्र पंचांनी दंडित केलंय. नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नक्कीच पाहायला गेलं तर आतापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडू नो फेकले गेलेत. नक्कीच कटिंग होतोय, परंतु कुठेतरी पंचांनी दंडित केले जाते वारंवार. 2 चेंडू इथे मात्र नो फेकले गेलेत. आता मात्र एक धाव खुंटली गेली आहे. म्हणजेच काय धावसंख्या झाली आतापर्यंत 19 धावा. येस, 2 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा वेळात मॅच मध्ये पुढचा चेंडू असेल, बघूयात काय होतंय. आनंद फुटक कमबॅक करतोय का? आतापर्यंत 2 चेंडू नो फेकले गेलेत. पुन्हा एकदा इथे मात्र पाहायला गेलं तर हलक्या तरी खेळून काढलाय. आनंद फुटककडे इथे मात्र मोठी क्षमता आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र वारंवार त्याच्या माध्यमातून आपल्याला लेकटर पाहायला मिळतोय आणि इथे मात्र एकच धाव मिळाली. धावसंख्या झाली ती म्हणजेच 20 धावा, 20 लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच पुन्हा एकदा आनंद फुटक नक्कीच एक चांगला आपल्याला बॉलर पाहायला मिळतो या ठिकाणी गावामधला. जर का विचार केला तर गणेश नगरला बिलॉंग करणार हा खेळाडू इथे मात्र सज्ज झाला या मैदानावरती, या TPLच्या मैदानावरती. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. आनंद फुटक फिरकी जादूगर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू फेकला गेला. इथे मात्र पुन्हा एकदा काय, पुन्हा एकदा आपल्या जाळ्यामध्ये इथे मात्र फसवताना पाहायला मिळतोय. नक्कीच लगातार वारंवार आपल्याला लेग कटर पाहायला मिळतो त्याच्या माध्यमातून. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला गेला. नक्कीच पार्थने पुढे खेळायचा प्रयत्न जरूर केला, परंतु इथे मात्र चेंडू फळीवरती आला नाहीये आणि चेंडू गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. इथे मात्र निर्धाव. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. फलंदाज पार्थ तो मात्र सज्ज असेल खेळण्यासाठी. बघूयात काय होतंय, मोठा फटका येतोय का, चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र पुन्हा एकदा काय, पुन्हा एकदा लेग कटर केला गेलाय. पुन्हा एकदा, परंतु पंच आमच्याकडे वळतायत. येस इट इज. इथे मात्र पंचांचा वाईट इशारा आमच्यापर्यंत येतोय. म्हणजेच काय तर अवंत रूपाने इथे मात्र एक धाव मिळते. पंचांना इथे मात्र क्रिकेटच्या पटलावरचा नियम क्रमांक 23 वापरावा लागलाय. वाईटचा इथे मात्र निर्णय आमच्यापर्यंत पोहोचताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण बघतोय स्कोरकार्डवरती 21 धावा, 2 गड्यांच्या बोलतोय 21 धावा. पुन्हा एकदा आनंद फुटक नेक्स्ट बॉल असेल.
पार्थसाठी चांगला चेंडू आहे, फटका जरूर फसतोय, इथे मात्र फसवलं गेलंय, मोठा मासा फसतोय का? येस इट इज. इथे मात्र आनंद पुटकडे तेवढी क्षमता मित्रांनो जरूर आहे, इथे मात्र फसवलंय, जाळं भिंडलं गेलं आणि त्या जाळ्यामध्ये इथे मात्र मासा अडकताना पाहायला मिळालाय. बॅक टू द पॅव्हिलियन, मोठा हादरा, मोठा मासा इथे मात्र माघारी परततोय. पार्थ पाथडे डीजे. पहिला गेला तर षटक क्रमांक 30 चालू असताना नक्कीच आनंद पुटकने या षटकामध्ये 2 चेंडू जरूर नो फेकलेत, परंतु नक्कीच इथे मात्र कमबॅक देखील पाहायला मिळतोय. आनंद पुटक एक चर्चेमध्ये असणारं नाव या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार चांगली बॉलिंग करतोय, चांगले लेकट रस टाकतोय, आतापर्यंत नक्कीच चर्चेमध्ये राहिलाय, डंका वाजतोय त्याच्या नावाचा. आतापर्यंत पहिला गेला धावसंख्या सर्दी म्हणजेच 21 धावा, 3 गडी बाद 21 असं असेल धाव फलक. आपण बघतो षटक क्रमांक 30 चालू असताना अजून देखील अखेरचा एक चेंडू आपल्याला बाकी असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बघूया तर नक्कीच पहिला गेलं तर रोहन चाळके हा देखील एक आयकॉन खेळाडू आहे, त्याच्याकडे देखील सर्वांच्या नजरा आपल्याला पाहायला मिळतात त्याच्याकडे असतील, कारण की तो देखील कालच्या दिवसामध्ये चांगला त्याची बॅट बरसली, बॅट बोलले त्याचे नक्कीच मोठमोठे फटके आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते, असं आपल्याला बॅट्समन विकेटच्या पाठीमागे पाहायला मिळतो. त्याचं नाव असेल रोहन चाळके, या संघाचा आयकॉन खेळाडू. नक्कीच पाहायला गेलं तर सगळ्यांच्या नजरा असतील. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. अनंत पुढचा पुढचा चेंडू असेल, चांगला चेंडू इथे मात्र फिरकावून केलाय, नक्कीच पाहायला गेलं तर फिरकावला होता, एक धाव मिळते. मला वाटतं इथे चांगलं बॅटर होतं, कारण की पाहायला गेलं तर लेग कटर गेल्यानंतर जर का लेफ्टीला विचार केला तर लेफ्टीला हा बॉल बॅटवरती सहज येऊ शकतो आणि इथे मात्र फटका चांगला होता, प्रॉपर होता, परंतु एकच धाव मिळाली आहे. तर दरम्यान षटक क्रमांक पहिला इथे मात्र संपतंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरी जर का विचार केला धावसंख्या झाली ती म्हणजेच 3 षटकं संपलेत आणि धावसंख्या झाली आहे 22 धावा, 3 गडी बाद 22. अजून देखील पहिल्या गेलं तर अखेरच्या 12 चेंडू म्हणजेच काय तर 2 षटकांचा इथे मात्र खेळ बाकी असेल. आता बघूया तर 2 षटकांमध्ये किती धावा जमवतात ते म्हणजेच पहिल्या गेलं तर आरबी स्पोर्ट्सच्या संघाचे खेळाडू. अजून देखील पहिल्या गेलं तर नॉन स्ट्राईकवरती आपण बघतोय विकी फुटक, जो मात्र या संघाचा या स्पर्धेचा सर्वाधिक महागडा खेळाडू आपल्याला नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळतो, जो मात्र 380 पॉईंटला इथे आपल्याला खरंताना पाहायला मिळाला होता. हा संघ ज्याच्यावरती खूप त्याने पॉईंट खर्च केलेत असं आपल्याला बॅट्समन पाहायला मिळतोय. नवीन आपल्याला बॉलर पाहायला मिळतोय सौरभ चाळके, येतो नवीन गोलंदाज सौरभ चाळके. बघूयात कशा प्रकारे इथे मात्र या षटकामध्ये षटक हाताळतोय. जसं की पहिला गेलं तर हा देखील एक या मैदानाचा होम ग्राउंडचा इथे मात्र त्याला नक्कीच अंदाज असेल. सौरभ चाळके याला पहिला चेंडू मात्र फेस केला जातोय. फलंदाज शिवम बातडे, पहिला चेंडू फेकला गेलाय, खराब चेंडू आहे, त्याचा फायदा उठू शकत नाहीयेत. मला वाटतं इथे नक्कीच इथे मात्र एक धाव मिळते आहे आणि मला वाटतं इथे फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली आहे. जसं की पहिला गेलं तर फुल टॉस होता, परंतु त्याला फुल टोल करता आला नाहीये. त्या दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 23 या धावसंख्येवरती. 23 लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा सौरभ चाळके, नेक्स्ट बॉल. आता मात्र चांगला बॅटल असेल, कारण की स्ट्राईक वरती आता मात्र गेलाय तो म्हणजेच या संघाचा महागडा खेळाडू म्हणजेच काय तर विकी फुटक आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. बघूयात काय घडतंय. नेक्स्ट बॉल, दुसरा चेंडू असेल, सौरभ चाळके यांच्या माध्यमातून चेंडू फेकला जातोय, चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे, मोठा फटका लगावला गेलाय. साईदीप कांबळे कमाल करतोय का, परंतु इथे नाहीये. या वेळेला मात्र चेंडू सरसावतोय 4 धावांसाठी. डीजे या 4 धावांनी धावसंख्या वाढते ती म्हणजेच 27 धावा. 27. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल, सौरभ चाळके, चेंडू फेकला गेलाय, विकी फुटकसाठी चेंडू असेल, या वेळेला मात्र फटका जरूर फसतोय, फटका केले ते कुंदन कांबळे आणि इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. कुंदनकडून मोठी चूक झाली आहे आणि पहिला गेला तरी ते मोठा मासा गरीला लागला असता, परंतु पहिला गेला तर कुंदनकडून इथे मात्र चूक झाली. कुंदन हा संघाचा संघनायक आहे, परंतु इथे मात्र त्याच्याकडून झेल सुटलाय. तर दरम्यान 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या. 2 धावांच्या माध्यमातून जर का विचार केला तर धावसंख्या झाली आहे 29 धावा. 29 लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा बनणार आहोत. नेक्स्ट बॉल असेल, बघूयात काय घडतंय. चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू, इथे मात्र मोठा फटका लगावला गेलाय. बघूयात काय होतंय. या वेळेला मात्र मला वाटतं झेल इथे मात्र टिपला गेलाय. नक्कीच पहिला गेलं तर एक चांगला झेल टिपला गेला आणि इथे मात्र पहिला गेला तर आपण बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच एक चांगला फटका खेळायचा होता या वेळेला. जसं की पाहिला गेलं तर एक चांगला झेल टिपला, बघू शकता तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये. चेंडू फेकला गेला तर नंतर इथे मात्र मोठा फटका लगवायचा होता, टायमिंग प्रॉपर झालं, परंतु इथे मात्र फटका प्रॉपर नव्हता आणि या वेळेला मात्र चांगला झेल टिपला गेलाय. डीजे साहिल सांडीम आपल्याला पाहायला मिळतोय, नवीन बॅटर असेल साहिल सांडीम. धावसंख्या झाली आतापर्यंत 29 धावा, 4 गडी बाद 29 असं असेल धाव फलक. पुन्हा एकदा बघूयात काय होतं. सौरभ चाळके, नेक्स्ट बॉल, चांगला कमबॅक केलं सौरभ याने.
बघूयात पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे मात्र ब्लॉक होता त्याला खोदून काढला इथे मात्र फिल्डिंग प्रॉपर आहे धोक्याची घंटा नॉन स्ट्रायकिंग एंडला परंतु इथे मात्र पूर्णपणे धाव कंप्लीट केली जाते आहे साहिलच्या माध्यमातून इथे मात्र आपल्या खात्यात देखील उपरदार पाहायला मिळतंय धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचलतीमध्ये तब्बल 30 या धावसंख्येवरती अजून देखील पाहायला गेलं तर या षटकामधल्या एका चेंडूचा आपल्याला खेळ बाकी असताना पाहायला मिळेल सौरभ चाळके आतापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे फक्त आणि फक्त एकच चौकार आपल्याला इथे मात्र षटकामध्ये पाहायला मिळाला आहे पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल फेस करेल शिवम बात्रे लवकर फलंदाज चेंडू फेकला गेलाय इथे मात्र पाहायला गेलं तर खराब चेंडू फेकला गेला इथे मात्र पंच आमच्यापर्यंत वळतात पंचाने दंडित केलंय पंचांना नियम क्रमांक 23 वापरावा लागलाय वाटचा इशारा येतोय धावसंख्या 31 झाली आहे 4 गडी बाद 31 असं आपल्याला पाहायला मिळते धावफलक असेल अजून देखील या षटकामधला अखेरचा एक चेंडू आपल्याला बाकी असताना पाहायला मिळतोय बघूयात काय घडतंय चेंडू फेकला गेलाय चांगला चेंडू इथे मात्र पाहायला गेलं तर भिरकवायचा होता बिग हिट करायचा होता परंतु पूर्णपणे फटका जरूर बसतोय नक्कीच इथे मात्र कनेक्शन होत नाहीये तर दरम्यान षटक क्रमांक 4 इथे मात्र संपलंय 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली ती म्हणजेच 31 धाबा 4 गडी बाद 31 यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजेच श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स वर्सेस स्वस्तिक स्पोर्ट्स तरी दोन्ही संघानायक विनंती असेल की आपण इथे टॉस बॉक्स जवळ यायचं आहे स्वस्तिक स्पोर्ट्स संघनायक व त्याचप्रमाणे श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स संघनायक आपल्याला विनंती असेल की आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स जवळ यायचं आहे आपण या इनिंग संपल्यानंतर लगेच आपण नाणेफेक करणार आहोत त्याची नोंद असू द्यात पुन्हा एकदा बोलणार आहोत इथे मात्र नेक्स्ट ओव्हर असेल वैयक्तिक दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय आनंद फुटकच्या माध्यमातून जो मात्र खूप चर्चेमध्ये राहिलाय कालच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर चांगली बॉलिंग केली आहे नक्कीच मोठमोठे मासे ते त्याने गारद केलेत आता पुन्हा एकदा आपल्याला तोच गोलंदाज आपल्याला बॉलिंग मार्गवरती पाहायला मिळतोय सामना करेल इथे मात्र फलंदाज आपण बघतोय साहिल सँडी बघूयात मोठा फटका येतोय का चांगला चेंडू आहे फटका फसतोय इथे मात्र पाहायला गेलं तर एक धाव मिळू शकते आणि इथे मात्र मंदारीने चेंडू अडवलाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु चांगलं कॉलिंग म्हणावं लागेल शिवम यांच्या माध्यमातून दरम्यान एकच धाव मिळते एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या झाली आपल्याला पाहायला मिळते 32 धावा 32 आता मात्र पाहायला गेलं तर अंतिमचे 5 चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत आनंद फुटक हा नक्कीच हात खुलू देणार नाहीये कारण की त्याच्याकडे चांगली क्षमता आहे लेग कटर करतो वारंवार चर्चेमध्ये आहे आता पुन्हा एकदा बघूयात स्ट्राइक वरती असेल यावेळेला शिवम बादले आपल्याला पाहायला मिळतोय बघूयात काय घडतंय नेक्स्ट बॉल चेंडू फेकला गेलाय इथे मात्र पाहायला गेलं तर मोठा फटका लगावला गेलाय बघूयात झेल होतोय का इथे मात्र सौरभ चाळके चूक करणार नाहीये मोठा धक्का मोठा हादरा यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय मोठा इथे मात्र मासा गारद केला जातोय नक्कीच पाहायला गेलं तर आपण बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये जसं की पाहायला गेलं तर इथे मात्र शिवम बातडे एक चांगला खेळाडू होता परंतु इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता आणि इथे मात्र माघारी परताना पाहायला मिळतोय जसं की पाहायला गेलं तर एक मोठा हादरा पाहायला मिळतोय डीजे आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय नक्कीच आदेश फुटक या संघाचा संघ मालक आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल जसं की पाहायला गेलं तर आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजेच 32 धावा म्हणजेच काय तर आता मात्र या इनिंग मधले मला वाटतं अखेरचे 4 चेंडू बाकी असतील नक्कीच बघूयात कशा प्रकारे फेस करतात हे 4 चेंडू इथे मात्र पाहायला गेलं तर आदेश फुटक एक या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात परंतु समोर असेल आनंद फुटक एक मोठा आपल्याला बॅटल नक्कीच पाहायला मिळेल कारण की आनंद फुटक नक्कीच एक चांगला बॉलर आहे आपल्या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर चांगली बॉलिंग केली आहे पुन्हा एकदा तोच गोलंदाज आपल्याला बॉलिंग मार्गवरती पाहायला मिळेल नेक्स्ट बॉल असेल बघूयात काय घडतंय पंचांना पार केलं इथे मात्र थोडंसं रनअप चुकलं असं मला वाटतंय नक्कीच पाहायला गेलं तर वैयक्तिक तिने 3 विकेटी मिळवल्यात 3 बळी इथे मध्ये मिळवले आपल्या बॉलिंग वरती आता पुन्हा एकदा बघूयात काय घडतंय आनंद फुटक नेक्स्ट बॉल चेंडू फेकला गेलाय चांगला चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता त्या दरम्यान पाहायला गेलं तरी ते फटका देखील चांगला होता परंतु एकच मिळते म्हणजेच काय तर एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवरती 33 जर का विचार केला तर हार्दिक पांड्याचा जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो 33 आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल आनंद फुटक आपल्याला पाहायला मिळतोय चांगली बॉलिंग करतो आता मात्र या षटकातले अखेरचे 3 चेंडू आपल्याला बाकी असताना पाहायला मिळतील सामना करेल आता मात्र साहिल सँडी बघूयात मोठा फटका येतोय का साहिलच्या बॅट मधून जो मात्र जाणला जातो मोठ्या फटकासाठी इथे मात्र फटका जरूर फसतो इथे मात्र एक धाव नक्कीच मिळते साहिल थोडासा इंजुरीला इथे मात्र झगडताना पाहायला मिळतोय थोडासा इंजुरी मध्ये अडकलाय परंतु नक्कीच एक चांगली बॅटिंग करतोय आणि इथे मात्र माघारी परतावं लागेल नक्कीच एक धाव कंप्लीट केली गेली त्यानंतर दुसऱ्याच प्रयत्नामध्ये कुठेतरी माघारी परतावं लागतं एक धाव नक्कीच मिळते धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल 34 या धावसंख्येवरती नक्कीच डीजे तर आता मात्र नवीन आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय नक्कीच संकेत फुटक आपल्याला पाहायला मिळेल
नक्कीच आतापर्यंत पाहायला गेलं तर या षटकामधले अजून दोन चेंडूंचा आपल्याला खेळ बाकी असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी या भव्य दिव्य क्रीडांगणावरती स्वागत करतोय व नक्कीच पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा लेग कटर केला गेला. या वेळेला मात्र पंचांनी आमच्याकडे अपील करतात की म्हणजे वाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून आणि वाईटचा इशारा आल्यानंतर इथे मात्र एक धाव रेखाटली जाईल. धावसंख्या झाली आहे 35 धावा. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल बघूयात काय होतं. चेंडू फेकला गेला. इथे मात्र पुन्हा एकदा लेग कटर करायचा होता परंतु इथे मात्र पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा येतोय. लगातारचा दुसरा आपल्याला व्हाईट पाहायला मिळालाय. आनंद पुटक चर्चेमध्ये राहिलाय परंतु कुठेतरी इथे मात्र व्हाईट फेकला जातोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 36 धावा. अजून देखील दोन चेंडूंचा आपल्याला खेळ बाकी असताना पाहायला मिळेल. इथून पुढे जर का विचार केला 2 षटकार जर आली ना तरी देखील सन्मानपूर्वक आपल्याला स्कोर पाहायला मिळेल. 2 षटकार जर आले तरी पण. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल चेंडू फेकला गेला. इथे मात्र साहिल सांडीमकडे साठीचा चेंडू होता परंतु इथे मात्र फटका प्रॉपर नाही आहे. इथे मात्र फटका ट्रॅव्हल झालाय थडब्यांच्या दिशेने. इथे मात्र एक धाव नक्कीच मिळते. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 37 या धावसंख्येवरती. आता मात्र या इनिंगचा या षटकातला अखेरचा एक चेंडू आपल्याला बाकी असताना पाहायला मिळेल. विनंती करतो यानंतर होणारा सामना असेल श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स संघनायक व त्याचप्रमाणे स्वस्तिक स्पोर्ट्स संघनायक. आपल्याला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. नक्कीच पुन्हा एकदा बनणार आहोत. नेक्स्ट बॉल अंतिम चेंडू असेल इनिंग मधला. आनंद पुटक चर्चेमध्ये राहिलाय हा खेळाडू. बघत काय होतंय. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा आपल्या जाळ्यामध्ये अडकवलाय. या वेळेला मात्र मोठा मासा आपल्याला माघारी परताना पाहायला मिळतोय. बॅक टू द पवेलियन साहिल सांडीम. दरम्यान पाहायला गेलं तर षटक क्रमांक 5 म्हणजेच काहीतरी ते मात्र पहिल्या इनिंगच्या अखेरी झाली आहे आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे आरबी स्पोर्ट्सच्या संघाची 37 आणि 38 धावांचं इथे आपल्याला टार्गेट पाहायला मिळतंय. नक्कीच आपण बोलणार आहोत यानंतरच्या इनिंग मध्ये जर का पाहायला गेलं तर रवळनाथ स्पोर्ट्स हा बॅटिंग करणारा संघ असेल परंतु त्या दरम्यान आपण बोलणार आहोत यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे स्वस्तिक स्पोर्ट्स वर्सेस श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स. या दोन संघांदरम्यान इथे मात्र सामना होणार आहे. विनंती असेल दोन्ही संघांना की आपण लगेचच यायचंय टॉस बॉक्स जवळ. चला मित्रांनो लगेच यायचंय. सामना असेल तो म्हणजेच श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स व त्याचप्रमाणे स्वस्तिक स्पोर्ट्स संघनायक. आपल्याला विनंती असेल की आपण टॉस साठी जायचंय. दिवसातला दुसरा सामना नाणेफेकीसाठी यायचा आहे. स्वस्तिक स्पोर्ट विरुद्ध महालक्ष्मी स्पोर्ट संघनायक येथील नाणेफेकीसाठी. स्वस्तिक स्पोर्ट कर्णधार नाणेफेकीसाठी आणि दीपेश शिंदे. या सामन्याचा नाणेफेक होईल दिलीप आलिम यांच्याकडून. नाणेफेक जिंकले महालक्ष्मी स्पोर्ट या संघाने. आपला निर्णय काय आहे? आम्ही पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय. टॉस जिंकून चांगला स्कोर करायचा प्रयत्न करू. काय वाटतं तुम्हाला या बॅटिंग लाईनअप पर्यंत किती धावांपर्यंत तुम्ही स्कोर उभारू शकता?
जेवढे जास्तीत जास्त धावा जमवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आमची बॅटिंग लाईनअप तशी बघायला गेलं तर चांगले चांगले खेळाडू आमच्या बॅटिंगमध्ये आहेत आणि आम्ही या सामन्यात कॉन्फिडन्सने उतरू आणि शक्य तितक्या जेवढ्या जास्त धावा जमवता येतील तेवढ्या धावा जमवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद. काय वाटतं प्रसाद तुम्हाला, असे कोणते गोलंदाज आहेत जे तुम्ही या महालक्ष्मी संघाला रोखू शकतात? आमचे 5 बॉलर आहे, 4 बॉलर आमचे आहेत फिक्सेस आहेत. प्रतीक आहे, मी आहे, मुन्ना आहे, अविनाश आहे. आमचे 4 बॉलर फिक्स आहेत. धन्यवाद प्रसाद. TPLचा दुसरा सामना महालक्ष्मी स्पोर्ट विरुद्ध स्वस्तिक स्पोर्ट. धन्यवाद. आता मी विनंती करतो दिलीप आलिम यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे, 2 शब्द तरी. दोन्ही टीमला शुभेच्छा. धन्यवाद दिलीप आलिम. यस, पुन्हा एकदा म्हणणार आहोत पंचांचा मॅच स्टार्टचा इशारा येतोय. विशाल कांबळे आपल्याला बॉलिंग बारवरती पाहायला मिळेल. सामना आयकॉन खेळाडू आणि जर का विचार केला आयकॉन खेळाडू आणि जर का विचार केला तर नॉन स्ट्राईक वरती असेल एक हा देखील एक मागडा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेमधला दुसरा मागडा खेळाडू जो मात्र 320 पॉईंटला खरीदला गेला होता असा मंदार शिंदे आपल्याला नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल पहिला चेंडू असेल, चेंडू वेगळा गेला. इथे मात्र पाहायला गेला तर हलक्या त्याने खेळून काढला. इथे मात्र पॉवर प्ले षटक आहे, परंतु इथे एक धाव नक्कीच मिळू शकते. इथे मात्र एका धावेने संघाचं खातं इथे मात्र ओपन होत आहे. नक्कीच इथे मात्र पाहायला गेलं तर 37 धावा जमवल्या गेल्यात आणि 38 धावांचं इथे आपल्याला टोटल आव्हान पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर मंदार शिंदे आता मात्र स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. त्यातला सर्वाधिक मागडा खेळाडू म्हणजेच मंदार शिंदे आपल्याला नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळालाय. जसं की पाहायला गेलं तर बॉलिंग मार्कमध्ये आपण बघतोय तो म्हणजेच विशाल कांबळे या संघाचा आयकॉन 1 आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल कांबळे पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. चांगला चेंडू इथे मात्र रॅप की जर का तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये जायचं असेल तर नक्कीच तुम्हाला हा सामना इथून पुढे जिंकायला लागणार आहे. पुन्हा एकदा बघूयात काय घडतंय. जसं की पाहायला गेलं तर नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा विशाल कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, धोक्याची घंटा नॉन स्ट्रायकिंग एंडला, परंतु एक लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळते. संघ मालक आदित्यांच्या माध्यमातून एक चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. नक्कीच लगातार येणार आपल्याला दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. नेक्स्ट बॉल असेल विशाल कांबळे यांचा, तेच बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा काय, इथे मात्र मोठं अपील चालू असताना पाहायला मिळते, परंतु इथे मात्र पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. म्हणजेच काहीतरी इथे मात्र लगातारचा तिसरा आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. आतापर्यंत पाहायला गेले तर 5 चेंडू जरूर फेकले गेलेत. 5 चेंडूवरती 2 धावा इथे मात्र खर्चिक पडल्या गेल्यात. म्हणजेच काहीतरी कुठेतरी चांगलं षटक आपल्याला बॉलिंगच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा अखेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय षटकामधला. विशाल कांबळे चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे. नेक्स्ट बॉल चेंडू फेकला गेलाय. पुन्हा एकदा इथे मात्र फटका जरूर बसतोय. विशाल कांबळे स्वतः येतोय झेलखाली आणि इथे मात्र कोणती चूक करणार नाहीये विशाल. नक्कीच इथे मात्र मोठा माजतोय. आता मात्र कुठेतरी संघ दडपणाखाली असेल. नक्कीच पाहायला गेलं तर कुंदन कांबळे संघाचा आयकॉन खेळाडू होता, त्याला इथे मात्र माघारी परतवलंय. म्हणजेच काहीतरी इथे मात्र कुठेतरी संघ दडपणाखाली धाव संख्या झाली ती म्हणजेच 2 धावा. म्हणजेच काय तर आता मात्र येणारे चेंडू बाकी असेल ते म्हणजेच 24 आणि विजयासाठी मला वाटतं 36 धावांची आवश्यकता असेल. डीजे तर इथे मात्र पार्थ आपल्याला पाहायला मिळतोय नवीन गोलंदाज, ज्याच्याकडे मात्र खूप क्षमता असेल. या बॉलिंग मध्ये पाहायला गेलं तर मंदार शिंदे आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. बघूयात काय घडतंय. मंदार शिंदेसाठीचा पहिला चेंडू असेल, पार्थ भातडे कडून पहिला चेंडू असेल. चेंडू पिकला गेलाय, चांगला चेंडू आहे. इथे मात्र टप्पा पडला, त्यानंतर इथे मात्र अपील देखील चालू असेल. आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय पार्थच्या मांजरेच्या माध्यमातून. आतापर्यंत पहिला चेंडू फेकला गेला, निर्धाव फेकला गेलाय. धाव संख्या आतापर्यंत 2 धावा. नक्कीच पाहायला गेलं तर अजून देखील 36 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. नक्कीच पुन्हा एकदा पाहायला गेलं तर 23 चेंडू आणि 36 धावांची ते आपल्याला नक्कीच आवश्यकता पाहायला मिळेल. बघूयात काय घडतंय. मंदार शिंदेसाठीच नक्कीच इथे मात्र दडपण असेल, कारण की नक्कीच खर्चिक पडली जाते. एकच धाव मिळते. एका धावेच्या माध्यमातून धाव संख्या 1 ने पुढे सरसावेल. जाऊन पोहोचते चेंडू एका धावेच्या माध्यमातून भव्य दिव्य क्रीडांगणावरून स्वागत करतो. त्याचप्रमाणे सर्व संघ मालक आपल्या देखील इथे स्वागत बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे, प्रमुख मंचाकडे यायचं आहे आणि स्थानापन्न होऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. पुन्हा एकदा बनणार आहोत मॅच मध्ये. बघूयात काय घडते. पार्थ भातडे तर दरम्यान पाहायला गेलं तर विशाल चेंडू अडवला. इथे मात्र पाहायला गेलं तर इथे फक्त आणि फक्त एकच धाव खर्चिक पडली जाते. एकच धाव मिळते. एका धावेच्या माध्यमातून धाव संख्या 1 ने पुढे सरसावेल. जाऊन पोहोचते म्हणजे 4 या धाव संख्येवरती. एक गडी बाद 4 असं असेल धाव फलक. नक्कीच पाहायला गेलं तर ऋतिक शिंदे आपण यायचंय कॉमेंट्री बॉक्स जवळ.
नक्कीच आपल्यासोबत जोडले जाणार आहेत नेक्स्ट समालोचक असतील इथे ऋतिक शिंदे आपल्यासोबत जोडले जातात. टिके गावचा बुलंद आवाज आपल्यासोबत जोडला जाणार आहे. याच्या दिवसामध्ये आपल्यासोबत असणार आहेत दीपेश शिंदे असणार आहेत, त्याचप्रमाणे भरत आलिम असणार आहेत, सूरज टोस्कर असणार आहेत, त्याचप्रमाणे ऋतिक शिंदे असणार आहेत. असे बहारदार आपल्याला आवाज आजच्या दिवसामध्ये ऐकायला मिळणार आहेत. त्यातलाच एक आवाज टिके गावचा बुलंद आवाज ऋतिक शिंदे आपल्यासोबत जोडले जातात कॉमेंटेटर समालोचक. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद. चालू असलेला सामना रवळनाथ स्पोर्ट विरुद्ध आरवी स्पोर्ट. वनडाऊनच्या रूपात आलाय तो अभिषेक, एक उजव्या हाताचा फलंदाज. पार्थ एक नवोदित असा गोलंदाज, चांगली गोलंदाजी केली, अष्टपैलू खेळाडू आहे. डाव्या बाजूने मारा करतो पण त्यांना पार केलंय. हा चेंडू सुरेख फटका हलक्या हाताने खेळून काढलाय. तडमांच्या दिशेने चेंडू जातोय गोशांगी क्षेत्रात. एका धावेवर समाधान मानावं लागेल अभिषेक याला. संघाची धाव संख्या 8 धावा, 1 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. TPL टीके प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस चा पहिला सामना. एक चेंडू बाकी या षटकातील. पार तयार. दाबारा पावलं तर केलंय पण त्याच्या डाव्या बाजूने मारा करतोय अभिषेक साठी. हा चेंडू पॅचची काढा घेऊन जाणारा चेंडू. एसटी रक्षक फसलाय. गोशांगी क्षेत्रात चेंडू जातो. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 9 धावा. 2 षटका अखेर धावसंख्या झाली 9 धावा. माफक आव्हान उभं केलं होतं आरवी स्पोर्ट या संघाने. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. धावसंख्या झाले 9 धावा, 1 गडी बाद. आता मात्र आयकॉन खेळाडू या संघाचा विशाल कांबळे, एक मोठं नाव टिके गावातील आयकॉन म्हणून निवडलंय ते आरवी स्पोर्ट या संघाने. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन होते. समोर आहे तो डावखुरा फलंदाज मंदार शिंदे, सलामीचा फलंदाज. रवळनाथ स्पोर्ट संघाकडून छोटं सरळ पंचांना पार केलं. हा चेंडू सुरेख फटका फसलाय हवेत. आदेश येतो झेल खाली. मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू गेलाय. एक धाव तर पूर्ण केले. खराब रनिंग बिटवीन द विकेट. खराब कॉली. मोठा झटका. आता मात्र या निर्णायक सामन्यात एक मोठा झटका, मोठा मासा फसवलाय विशाल कांबळे याने. एसटी रक्षकाने आपलं चांगलं काम केलंय. डीजे रोहन चाळके, नाना या नावाने प्रसिद्ध असणारा फलंदाज, आयकॉन खेळाडू आहे या संघाचा. एक अनुभवी खेळाडू या गावातील. विशाल कांबळे आतापर्यंत चांगल्या पद्धतीने षटक हाताळतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. माफक धावांचं आवाहन आहे. निर्णायक सामना आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आता मात्र रोहन चाळके, मॅन फ्रॉम चाळकेवाडी, एक मोठा फलंदाज. समोर आहे विशाल कांबळे. आयकॉन टू आयकॉन. हा चेंडू सुरेख फटका फसलाय. विक्रांत देतोय झेल खाली. आता मात्र कचाळ क्षेत्ररक्षण. खराब कचाळाचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. नक्कीच नाराज असेल विशाल कांबळे. आता मात्र एक मोठा मासा, मोठं जीवदान मिळतंय रवळनाथ स्पोर्ट या संघाला. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 12 धावा. काय गोलंदाजी आहे विशाल कांबळे याची. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. फसवलं होतं मात्र क्षेत्ररक्षकाची साथ भेटत नाहीये. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. हे जीवदान किती मागणं पडेल येणारे काही चेंडू सांगतील आपल्याला. पुन्हा एकदा विशाल कांबळे तयार. आयकॉन खेळाडू. हा चेंडू रोहन साठी. आता मात्र लेग बाईकच्या रूपात
गोशांकी क्षेत्रात जातो चेंडू, एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 13 धावा. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, चांगली गोलंदाजी. चांगल्या पद्धतीने षटक हाताळतोय विशाल कांबळे. छोटस रनअप घेतलंय. एक आयकॉन खेळाडू का निवडले या संघाने मला याचं उत्तर देताना पुन्हा एकदा रोल जागे चेंडू हवेत. तोच विक्रांत आदेश येतो झेल खाली. खराब क्षेत्ररक्षण बॉलर मध्ये म्हणावं लागेल विशाल कांबळे याचं. 2 जीवदान आता मात्र मिळाली ती रोहन चाळके या खेळाडूला. एक मोठं नाव. चुकीचं शॉट सिलेक्शन करतोय रोहन चाळके आपल्या संघासाठी. नक्कीच आयकॉन खेळाडू आहे. तितकी सुरेख गोलंदाजी माझ्या मते विशाल कांबळे याची. काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. होम ग्राउंड आहे विशाल कांबळेसाठी. चांगला अंदाज आहे या ग्राउंडचा. त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा विशाल टू रोल. आता मात्र पायावर आदळलेला चेंडू फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलंय स्वतः विशाल कांबळे याने. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या तिथेच थांबले 15 धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा विशाल कांबळे या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन समोर आहे तो रोहन चाळके. 2 जीवदान मिळाले. आयकॉन खेळाडू विशाल पण त्याला पार केला. हा चेंडू रोहन साठी बॅटची काढा घेऊन गेलेला चेंडू. यष्टीरक्षक जातो चेंडू मागे. चेंडू कलेक्ट केला. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 16 धावा, 2 गडी बाद. 3 षटका अखेर 16 धावा. म्हणावं लागेल. घेऊन येतोय शिवम कांबळे. 12 चेंडू 22 धावा. शिवम बातडे माफ करा, शिवम बातडे एक अनुभवी गोलंदाज, नवोदित खेळाडू म्हणावं लागेल. शिवम बातडे थोडीशी मंत्रणा करताना रोहन चाळके. 2 मोठी जीवदान. काय गोलंदाजी केली होती विशाल कांबळे याने आपल्या वैयक्तिक 2 षटकात. 12 चेंडू 22 धावा. 12 चेंडू 22 धावा. निर्णायक सामना. TPL चा दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना म्हणण्यात येईल. निर्णायक असं 4थं षटक घेऊन येतोय शिवम बातडे. डाव्या बाजूने मारा करतोय. 7 पावलांतर रन घेतलंय. क्षेत्ररक्षण मुवायला गेलाय. तयार बंधन पार केला. हा चेंडू रोहनसाठी. उलटा चेंडू फटका बसलाय. विक्रांत देतोय झेल खाली. 3रं जीवदान. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांवर समाधान मानावं लागतंय का. मला वाटतं 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. माझ्या मते रोहन चाळके दही आणि साखर भरपूरच खाऊन आलेले दिसत आहेत. 3 जीवदान. 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 20 धावा. समोर स्ट्रायकिंग एंडला खेळतोय 3 जीवदान घेऊन रोहन चाळके. मोठं नाव, आयकॉन खेळाडू रवळला स्पोर्ट या संघाकडून. शिवम तयार. आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पंचांना पार केला. हा चेंडू रोहनसाठी. सुरेख फटका. आता मात्र चेंडू जातोय सीमा पार. षटकार. लॉगअपच्या डोक्यावरून षटकार. 3 जीवदान का दिलेत मला याचं उत्तर देतोय रोहन चाळके. मी म्हणालो होतो मोठं नाव या पंचक्रोशीतील रोहन चाळके. त्याला मात्र तुम्ही 3 जीवदान दिले आहेत. षटकार लगावलाय मागील चेंडूवर. शिवम तयार. पंचांना पार केला. हा चेंडू रोहनसाठी. सुरेख फटका. बॅटची काढा घेऊन गेलेला चेंडू डीप मध्ये. एक धाव मिळवले. एका धावेवर समाधान मानावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट. अनुभवाचा पूर्ण फायदा घेतोय रोहन चाळके. त्याला माहितीये अभिषेक देखील कालच्या दिवसात चांगली संयमी खेळी केली होती. सिंगल डबल चालवले होते संघासाठी. तोच अभिषेक सायकिंग एंडला असेल. शिवम तयार. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन अभिषेक साठी. ताडू सुरू केले. बंधांना पार केला. हा चेंडू अभिषेक साठी. आता मात्र
एसटी सोडून जाणारा चेंडू एक अवांतर धाव. नक्कीच या धावांची काही गरज नाहीये. षटकारानंतर देखील हा सामना रवंडा स्पोर्ट्सच्या संघाच्या दिशेने झुकलेला दिसतोय. त्यात या अवांतर धावांची काही गरज नाही. शिवम तयार, थोडासा दबाव असेल. समोर आहे तो अभिषेक पंचांना पार केला हा चेंडू अभिषेक साठी सुरेख पटका. विक्रांत देतोय झेल खाली. सुरेख झेल टिपलाय. आता मात्र बाद व्हावं लागतंय अभिषेक याला. शकता 8 चेंडू 12 धावा. षटकारानंतर रोहन चाकी यांनी आपल्या संघाला या सामन्यात आणून ठेवलंय. 8 चेंडू आणि 12 धावा. सौरभ हा देखील चाळकेवाडीला बिलॉंग करणारा खेळाडू. रोहन चाकी यांच्या छत्रछायेत खेळणारा खेळाडू. आता स्ट्रायकिंग एंडला असेल. 8 चेंडू 12 धावा. शिवम एक षटकार लगावला होता. रोहन चाकी याने मात्र अभिषेकला बाद करण्यात यश मिळवलं. शिवम याने आणून सुरू केले पण पार केले. 8 चेंडू सौरभ साठी. सौरभ तयार. हलक्या हाताने खेळून काढले चेंडू. संघ मालक आदेशाने थोडस मिसफिल्ड होतंय. एका धावेवर समाधान मानावं लागेल सौरभ याला. 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. आता मात्र 7 चेंडू 11 धावा. रोहन चाळके मॅनफ्रॉम चाळकेवाडी एका षटकाराच्या साहाय्याने खेळतोय आपल्या संघासाठी निर्णायक सामना. आयकॉन खेळाडू आहे या रवंडा स्पोर्ट या संघाचा. शिवम तयार. चांगल्या पद्धतीने शतक हाताळले. पुढचा चेंडू रोहन साठी. आता मध्ये त्रिफळा उद्ध्वस्त. दांडी 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 गोल. पंचांनी नोंद घ्यायची आहे. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. फायनलचा दिवस आहे. विनंती करतो दोन्ही पंचांना, आपल्या गावाची स्पर्धा आहे, सहकार्य करायचं आहे. शेवटचं षटक माझ्या मते 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 11 धावा. आशुतोष गोविलकर कांबळेवाडी संघाला बिलॉंग करणारा खेळाडू. दष्टपुष्ट असा खेळाडू. लवकर लवकर सामना सुरू करायचा आहे. विनंती करतो दोन्ही कर्णधारांना, शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत कालच्या दिवसात त्याचं सहकार्य केलंय त्याचं सहकार्य आजच्या दिवशी करायचं आहे. 6 चेंडू 11 धावा. थोडीशी मंत्रणा करताना गोलंदाजीचा भार सांभाळतोय साहिल चांडीम. साहिल चांडीम समोर असेल सौरभ. पुन्हा एकदा साहिल तयार. या षटकातील पहिला चेंडू घेऊन 6 चेंडू 11 धावा. टीपीएल चा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. 6 चेंडू 11 धावा. सौरभ चाळके स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला आशुतोष गोविलकर. साहिल चांडीम छोटस रनअप घेतलंय. उजव्या बाजूने मारा करतोय सौरभ साठी. साहिल तयार. साहिल टू सौरभ. आता मात्र खराब गोलंदाजी, खराब गोलंदाजी. अवांतर चेंडू. एक धाव मिळवले अवांतरच्या रूपात. कुठल्या चेंडूची गरज नाहीये, या अवांतर चेंडूची कोणतीच गरज नाहीये. मात्र सुरुवात केली अवांतर धावाने. पुन्हा एकदा साहिल तयार. साहिल टू सौरभ. त्यांना पार केला हा चेंडू सौरभ साठी. हलक्या तरी खेळून काढलेला चेंडू. विक्रांत येतोय झेल खाली. सुरेख झेल टिपलाय. दुसरा झेल टिपलाय.
5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. निर्णायक सामना म्हणावा लागेल. चांगल्या पद्धतीने पहिला चेंडू अवांतर टाकला होता, मात्र दुसऱ्या चेंडूवर बाद केलंय सौरभ साळके याला. आता मात्र नवीन फलंदाज साईदीप आपल्या संघासाठी पहिलं षटक हाताळलं होतं. साईदीप याने चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सुरेख सुरेख चेंडू, ब्लॉक होल मध्ये चेंडू. सबीर फुटक याने आपलं काम केलंय. निर्धाव चेंडूची सांगता होते. मला असं वाटतं आशुतोष स्ट्रायकिंग एंडला असेल तर संघाला फायदा होईल. एक मोठा खेळाडू आहे नवलाई कांबळेवाडी संघाचा. दहा चेंडूची आवश्यकता. 4 चेंडू 10 धावा. 4 चेंडू 10 धावा. साहिल तयार. समोर आहे तो साईदीप. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. एक धाव पूर्ण केले. मला वाटतं एका धावेवर समाधान मानावं लागेल. आता सामना रंगतदार होईल. नक्कीच सामना रंगतदार होईल. समोर असेल तो आशुतोष गोविलकर. 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. निर्णायक सामना. साहिल टू आशुतोष. आता मात्र डावी एसटी सोडून जाणारा चेंडू. पंतन अवांतर धावांचा इशारा दिलाय. 3 चेंडू 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. चांगली गोलंदाजी करतोय. अवांतर धावा करतोय. समोर आहे तो आशुतोष गोविलकर. आशु तयार. साहिल तयार. 3 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा अजून एक अवांतर चेंडू. खराब खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. खराब गोलंदाजी. अशा कुठल्याच चेंडूची गरज नाहीये संघासाठी. काय खराब गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा साहिल तयार. समोर आहे तो आशुतोष. दबावाखाली असेल साहिल. आता मात्र पुन्हा एकदा अवांतर धाव. खराब खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. अपील करतोय पंचांगणे. यष्टी रक्षक समीर पेटावून लावले अपील. सलग 3 अवांतर धावा करतलाय साहिल चांडीव याने. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. एक खराब सिलेक्शन होतं कर्णधाराचं. साहिल याला गोलंदाजी द्यायचं. 3 चेंडू 6 धावा. सामन्याला रंगत आले या अवांतर चेंडूनी साहिलच्या. पुन्हा एकदा साहिल तयार. समोर आहे तो आशुतोष गोविलकर. दबावाखाली असेल साहिल चांडीव. हा चेंडू आता मात्र चांगला चेंडू. बॅट आणि बॉलचा काही संपर्क येत नाहीये. 2 चेंडू 6 धावा. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. साहिल चांडीव. समोर आहे तो आशुतोष. 2 चेंडू 6 धावा. चांगला फटका समोरच्या दिशेने. लॉक ऑफच्या डोक्यावरून षटकार. सामना संपवलाय आशुतोष गोविलकर याने आणि विजेता ठरलाय रवळनाथ स्पोर्ट.